नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी. झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि माजी विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अलिबागमधील पीएनपी मैदानामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनही केलं. यावेळी रायगड जिल्ह्याच्या राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यासह अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या मार्गदर्शन संवाद मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी शेकाप सोडून गेलेल्यांना खडे बोलही सुनावले. तसेच विरोधकांचा खरपूस समाचार घेऊन त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडलं. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकण्याचं काम पुन्हा एकदा केलं जाते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांना याचा कसा फायदा होईल? कार्यकर्त्यात ऊर्जा आली. मला स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा पक्ष संघटना मजबूत, नवीन तरुणांना जो विचार या जिल्ह्यामध्ये 75 वर्ष आणि 75 वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांसाठी उळ कायदा अंमलबजावणी करण्यासाठी जो लढा दिला त्याची आठवण प्रत्येक शेतकरी कामगार पक्षात तरुण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे, ही खरी माझी मनीषा आहे. निवडणुका येतील, सत्ता अनेक वेळा आम्ही गेल्या, परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे. आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत, तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. आणि ते काम आम्ही या 4 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं. सगळ्या तालुक्यात गेलो, सर्व पूर्ण टीम घेऊन लहान मोठ करून आम्ही 60-70 कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो. तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलात सुद्धा पत्रकार म्हणून. मला वाटतं की असं काम केलं. आमची पक्ष केडर पार्टी आहे आमची, आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे, वाढली पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. भाई, विधानसभेच्या निवडणुकीला आपण महाविकास आघाडीसोबत होतात, मात्र पाहिलं गेलं तर 3 जागी महाविकास आघाडीचेच उमेदवार उभं करण्यात आले. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, काय शेका पक्षाची भूमिका असणार आहे? आम्ही महाविकास आघाडीबरोबरच आहोत. त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा आहे. इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि याच्यावर चर्चा सुरू आहे. मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होईल. त्याची काय परिस्थिती झाली कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. पण निवडणुका कधी होतील हे आम्हाला माहिती नाही. निवडणुका होतील की नाही हे पण माहिती नाही. पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका न होता गेली 7-8 वर्ष मुंबई महापालिका असेल, पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील, ते एक माणूस या ठिकाणी किंवा एक व्यक्ती हा कारभार करतो. ही काही लोकशाही नाही. लोकशाहीची थट्टा आणि शोकांतिका आहे असं मला वाटतं.